नमस्कार. थोर स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही बालपणातील प्रसंग आपण या गोष्टीच्या रूपाने ऐकूया. स्वामी विवेकानंदांची ही गोष्ट, स्वतःला ओळखा. गोष्टीचे नाव आहे स्वतःला ओळखा. मित्रांनो, मी आज तुम्हाला स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली एक गोष्ट सांगणार आहे. स्वामीजींनी सांगितलेली एका सिंहिणीबद्दल एक सुंदर गोष्ट आहे. एक दिवस एक सिंहीण भक्ष्याच्या शोधात फिरत होती. फिरता फिरता तिला एक मेंढ्यांचा कळप दिसला. त्या कळपातल्या एका मेंढरावर तिने झेप घेतली. त्या प्रयत्नात एका छाव्याला जन्म देऊन ती मरण पावली. त्या छाव्याचा मेंढ्यांनीच सांभाळ केला. तो छावाही मेंढ्यांच्या सहवासात लहानाचा मोठा झाला. त्यांच्यासारखाच गवत खाऊ लागला, बे बे करू लागला, स्वतःला मेंढरूच समजू लागला. एक दिवस एक सिंह भक्ष्याच्या शोधात तिथे आला. मेंढ्यांच्या कळपात एक सिंह गवत खाताना त्याने पाहिले आणि बेबे करतानाही ऐकले. त्याला फार आश्चर्य वाटले. तो त्या सिंहाजवळ गेला आणि त्याला, तू मेंढी नाहीस, तू सिंह आहेस, असे सांगण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो जवळ येताच कळपातील सिंह पळून जाऊ लागला. मग त्या सिंहाने त्या गवत खाणाऱ्या सिंहाला ओढत ओढत एका तळ्याजवळ नेले आणि म्हणाला, बघ, त्या पाण्यात बघ, तुझे आणि माझे प्रतिबिंब सारखेच आहे ना. असे म्हणून त्या सिंहाने जोरात डरकाळी फोडली. एका क्षणात त्या गवत खाऊ सिंहाला आपण कोण आहोत हे लक्षात आले. त्यानेही एक प्रचंड गर्जना केली. स्वामीजी म्हणतायत की मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे आहे की तुम्ही सर्वजण सिंहाप्रमाणे सामर्थ्यवान आहात. उठा मृगराजांनो, उठा. आपण मेंढरे आहोत हा भ्रम झाडून टाका. तुम्ही सिंह स्वरूप आहात. धीट बना, साहसी बना. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली ना? आपल्यासारख्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट लागू पडते. नवीन शाळा, नवीन मित्र, माहीत नसलेले शिक्षक, थोडे अवघड उपक्रम, चाचण्या, या छोट्या छोट्या गोष्टींना आपण उगाचच घाबरत असतो. ह्या सगळ्या गोष्टी करण्याची बुद्धी, शक्ती आपल्यामध्ये असते बरं का. पण आपल्याला ते माहीतच नसतं. मग ह्या गोष्टीतून आपण शिकलो ना, की मग आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. आपल्यात कोणते गुण आहेत, तसेच काय कमतरता आहे, मग गुणांचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. उदाहरणार्थ, जर आपली स्मरणशक्ती थोडी कमी असेल, पण खूप प्रयत्न करण्याची जर तुमची तयारी असेल, तर यश नक्कीच मिळेल. जय स्वामी विवेकानंदजी, जय स्वामी विवेकानंदजी. धन्यवाद.